चतुर्थ श्रेणी दर्जा द्यावा। विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या 12 सप्टेंबर रोजी बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा। शासनाच्या विविध योजनांच्या माहितीची खेडेगाव अंतिम घटकांपर्यंत पोहोचण्याचे 24 तास काम व शासनाकडून नेहमीच उपेक्षित कोतवालांना शासनाने चतुर्थ श्रेणी दर्जा द्यावा, ज्या मागणीसाठी विदर्भ महसूल सेवक संघटना उमरखेड शाखेच्या वतीने उमरखेड तहसीलदार आरजू सुरकर यांना निवेदन देऊन दिनांक 12 सप्टेंबर रोजीपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे। महसूल सेवक संघटना यांच्या वतीने शाखा उमरखेड यांच्या वतीने विद्यमान माननीय तहसीलदार साहेब उमरखेड यांच्या मार्फत आम्ही शासनाला दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी निवेदन दिले। या निवेदनामध्ये आमची मागणी एकच आहे, ते म्हणजे चतुर्थ श्रेणीची। आज इंग्रज काळापासून आमचे पद अस्तित्वात आहे। आम्हाला खूप मोठा इतिहास लाभलेला आहे आमच्या पदाला, तरी पण आणि तसेच आमचे कार्य पण खूप मोठे आहे। गाव पातळीपासून ते तालुका पातळीपर्यंत आम्ही शासनाचे नेमून दिलेली योजना आणि तसेच निवडणूक विषयक कार्य, नैसर्गिक आपत्ती विषयक कार्य आणि महसूल विषयक कार्य, तसेच महसूल गोळा करणे, असे अनेक प्रकारचे कार्य आम्ही महसूल सेवक करत असतो। तरी पण आम्हाला तुटपुंज्या नाममात्र 15,000 पगारावर, मानधनावर आम्हाला कार्य करावे लागते आणि हे कार्य आमच्यासाठी अपुरे ठरत आहे आणि आमचा परिवार या उदरनिर्वाह परिवार आमचा होऊ शकत नाही। आम्हाला शासनानं या ठिकाणी चतुर्थ श्रेणीची मागणी आमची मंजूर करून आम्हाला एक न्याय देण्यात यावा, अशी आमची महसूल सेवक संघटनेच्या वतीनं शासनाला विनंती वजा सूचना आहे। आज दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी आम्ही तालुका स्तरावर एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहोत आणि आज जर आमची मागणी मंजूर नाही झाली तर आम्ही दिनांक 12 सप्टेंबर 2025 पासून नागपूर कोराडी माननीय महसूल मंत्री साहेब यांच्या कार्यक्षेत्रामध्ये आमचे धरणे आंदोलन, बेमुदत धरणे आंदोलन आम्ही करणार आहोत आणि याचं भविष्यामध्ये उग्ररूप या आंदोलनाचं होईल, अशा पद्धतीची आमची शासनाला एक विनंती वजा एक सूचना आणि एक सूचना आहे। महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटनेचा